avoid being shipwrecked in life. जीवनामधलं आपलं हे जे जीवन नावाचं तारू आहे ते बुडण्यापासून कसं वाचवायचं. How to avoid being shipwrecked in life. जीवन नावाचं तारू बुडण्यापासून वाचवायचं कसं. We'll open our Bibles to 1 Timothy 1:19. 1 तिमोथी 1:19 वर आपलं पवित्र शास्त्र आपण उघडा. Holding faith and a good conscience, which some having put away concerning faith, have made shipwreck. 1 तिमोथी 1 त्यातलं 19 वचन. आणि विश्वास व चांगला विवेक भाव धरावा, कित्येकांनी तर हा आपल्यातून घालवून टाकून विश्वासाची तारू फूट केलेली आहे. Amen. आमेन. Having faith and a good conscience, which some having rejected concerning the faith, have suffered shipwreck. विश्वास व चांगला विवेक भाव सगळ्यांनी धरायला हवा, परंतु इथं लिहिलंय कित्येकांनी हा विश्वास आणि हा विवेक भाव आपल्यातून घालवून टाकलेला आहे आणि विश्वासाची तारू फूट केलेली आहे. Now this is the aged Paul that is writing to a very fresh Timothy. आता हा वयस्कर जुना पॉल अगदी नवीन तरुण नवशिक्या तिमोथीला लिहितोय आणि शिकवतोय. You know, in these days, या अलीकडच्या दिवसात we need to be more sure of the decisions we take or make in our lives. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जे काही निर्णय घेतो त्याविषयीनं आपण फार काळजीपूर्वक असायला पाहिजे. One wrong move कारण की एक चुकीचं पाऊल जर आपण उचललं can ruin your entire life. तर त्यातून आपल्या पूर्ण जीवनाचा नाश होऊ शकतो. And everything that happens in our lives, आणि जे काही आपल्या जीवनामध्ये होतं including success or failure, आणि त्यामध्ये यश आणि अपयश या सगळ्या सकट, it all begins with a decision. या सगळ्याची सुरुवात एका निर्णयाने होते. That's why you need to make a good decision in life. आणि म्हणून जीवनामध्ये तुम्ही प्रत्येकाने चांगला निर्णय करायचा. And our destiny is shaped by our decisions that we make every day. आणि रोज आपल्या जीवनात जे निर्णय आपण घेतो त्या निर्णयावर अवलंबून आपलं भविष्य ठरतं, आपल्या आयुष्याची दिशा ठरते. It's not only making a good decision, फक्त चांगला निर्णय घेणं एवढंच नाही, but also equally important is the timely decisions we ought to make. तर चांगला निर्णय घ्यायचा आणि चांगला निर्णय वेळेत घ्यायचा, योग्य वेळेत घ्यायचा. Some people, काही माणसं, they can make the right decisions, काही बिलीवर माणसं योग्य निर्णय घेऊ शकतात, but only after the time is past. पण वेळ निघून गेल्यानंतर योग्य निर्णय घेतात. And so when you make a good decision after a time has lapsed, that good decision does not make any meaning. आणि म्हणून चांगला निर्णय वेळ निघून गेल्यानंतर जर आपण घेतला तरी त्या घेतलेल्या चांगल्या निर्णयाला काही अर्थ नाही, कारण की वेळ निघून गेलेली आहे. Amen. Hallelujah. You can make a firm decision, तुम्ही ठाम निश्चय घेऊ शकता, but if it is made late, पण जर तो निर्णय घेण्यामागे तुम्ही उशीर लावला it will not be of any help to you. तर त्यातनं काही तुम्हाला मदत मिळणार नाही. म्हणजे जसं म्हणतात ना की मेल्यानंतर पाणी पाजून काही फायदा नाही. Amen. Hallelujah. So along with the decision, it should be a good decision, a right decision, and along with right decision, it should be the right timing as well. तर निर्णय घेताना पहिलं तर तो निर्णय चांगला निर्णय पाहिजे. चांगला निर्णय घेत असताना तो चांगला निर्णय योग्य वेळेमध्ये घेतला पाहिजे. And that has got to do with guidance. आणि त्याचा संबंध मार्गदर्शनाशी आहे. And every one of us needs guidance in life. आणि आपल्यातल्या प्रत्येकाला जीवनामध्ये मार्गदर्शन लागतं बरं का. And as a child of God, आणि एक देवाचं लेकरू या नात्यानं we cannot completely rely on the world. आपण संपूर्णपणे या जगावर अवलंबून राहू शकत नाही. We need divine guidance. आपल्याला दैवी मार्गदर्शन हे लागतच आणि लागणारच. And people ask me, आणि लोक मला विचारतात, Pastor, what is God's will for my life? परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनासाठी काय आहे हो? Is God leading me to take this new job? परमेश्वर मला ही नवीन नोकरी घेण्यासाठी पुढे सरसावतोय का? How will I know? मला कसं समजायचं? Does God want me to marry this girl or that boy? परमेश्वराची इच्छा काय आहे? परमेश्वराची इच्छा आहे का या मुलीशी मी लग्न करावं का त्या मुलाशी मी लग्न करावं? Could God be pointing me to a new direction in life? परमेश्वर मला जीवनामध्ये कुठल्या नवीन दिशेनं घेऊन जाऊ पाहत आहे का? Amen. आमेन. So these are the many questions that people have got in their hearts. तर हे सगळे अनेक असे प्रश्न असतात जे लोकांच्या मनामध्ये सारखे खेळत असतात की मी आता काय करू, मी आता काय करू, मी असं करू का, मी तसं करू. And all these years that I have walked with God, आणि गेली सगळी वर्ष मी परमेश्वरासमवेत जे चाललेलो आहे, through my experiences, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवातनं aligning it with the word of God, माझ्या स्वतःच्या जीवनातले माझे वैयक्तिक अनुभव
आणि ते सगळे अनुभव जर देवाच्या शब्दाला मी जुंपले I'm going to share with you. तर ते सगळं एकत्रित करून मी तुम्हाला हा संदेश सांगणार आहे. Amen. आमेन. First of all, पहिलं तर we need to make a decision. प्रथम तर आपल्या जीवनात आपण सगळ्यांनी निर्णय हे घ्यायलाच हवे. The foremost decision a man can make in life is जीवनामध्ये अगदी प्राधान्याचा महत्वाचा पहिला निर्णय मनुष्य घेऊ शकतो तो असा की that I will follow the Lord first in my life. की माझ्या जीवनात मी पहिलं प्रथम प्रभूच्या मागे चालणार आहे. I will give him the first place मी in my प्रभू life. परमेश्वराला माझ्या जीवनामध्ये प्रथम स्थान देणार आहे. I will follow the Lord all the days of my life. मी प्रभू परमेश्वराच्या मागे आयुष्यभर चालणार आहे. I will accept him as my savior and my Lord. आणि मी प्रभूला माझा तारणारा आणि माझा प्रभू म्हणून स्वीकारणार आहे. And this shall begin an exciting journey आणि- towards your destiny or purpose. आणि त्यामुळे तुमचे जे संकल्प आहेत किंवा तुमच्या आयुष्याची जी दिशा आहे त्याची वाटचाल या पहिल्या महत्वाच्या निर्णयावर आधारित सुरू होते की मी प्रभूच्या मागे चालणार आहे. Amen. आमेन. In my walk with God, माझा हा जो काही प्रभू बरोबरचा प्रवास झाला I've always been eager मला नेहमीच एक उत्कंठा असायची. to do what God wants me to do. काय उत्कंठा नेहमी माझ्या मनात असायची की माझ्या प्रभूला माझ्याकडनं जे हवं आहे तेच मला करायचं आहे. If you have that kind of desire, जर अशा पद्धतीची उत्कंठा आणि इच्छा आपण सगळ्यांनी मनात ठेवली God has various ways to bring it to fulfillment. तर परमेश्वराकडे वेगवेगळे मार्ग असतात की ज्या मार्गाने परमेश्वर ते पूर्ण करतो. Heavenly realm itself will back you. आणि स्वर्गीय स्तर मग स्वर्गच तुम्हाला पाठिंबा द्यायला उतरेल. God himself will open effectual doors for you. देव स्वतः तुमच्यासाठी प्रभावशाली दरवाजे उघडेल. But the most important factor is, do I desire it? पण महत्वाचा घटक हा आहे की माझी इच्छा आहे का, माझ्या मनात ती तळमळ आहे का, मला उत्कंठा आहे का. Amen. Amen. So I had always this desire to do eagerly what God wanted me to do. तर माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच ही तळमळ होती आणि अगदी इच्छा होती की परमेश्वराला माझ्याकडनं जे हवंय ते मला करायचंय. But this also was there in the corner of my mind. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात हे सुद्धा होतं की If only I knew what he wants me to do. की फक्त जर मला समजलं की परमेश्वराला माझ्याकडनं काय हवंय तर किती बरं. Amen. Amen. See, it's not only having a desire to do what God wants you to do, but also if you somehow grasp what God has got for you, how much better. परमेश्वराला माझ्याकडनं काय हवं आहे फक्त एवढी इच्छा बाळगून चालणार नाही, तर परमेश्वराच्या मनात माझ्यासाठी काय आहे, त्याला काय हवं आहे ते मला कळायला पण पाहिजे ना. ते Amen. कळलं तर मी करीन. Many people say, बरीच माणसं म्हणतात Pastor, I want to do what God wants me to do. परमेश्वराची जी काही इच्छा असेल, परमेश्वराला माझ्याकडनं जे हवं असेल तेच मला करायचंय पास्टर. It's a good thought, विचार चांगला आहे, but it doesn't end there. पण तिथं त्याची समाप्ती होत नाही, तिथं त्याचा शेवट होत नाही. Because as hard as obedience can be, कारण आज्ञापालन जेवढं अवघड होऊ शकतं, I have found मी माझ्या लक्षात आलंय, मला असं आढळलंय that discerning God's will can also be at times harder. आज्ञापालन बिलियर माणसांना जेवढं अवघड होऊन जातं कधी कधी, तेवढंच परमेश्वराची इच्छा जाणून घेणं आणि ती आज्ञापालनात आणणं पण बिलियर लोकांना अवघड होऊन बसतं. Amen. आमेन. Some people, they find it hard to obey God, and so forget about discerning what God's will is for them. आणि काही माणसांना तर देवाचं आज्ञापालन करणंच इतकं अवघड होऊन जातं की ती माणसं काही फारशी खोल आणि डीप जायला मागतच नाहीत. मग त्यांना ती देवाची इच्छा काय आहे, देवाला माझ्याकडनं काय हवंय ते लोक कुठं विचारणार आहेत. टू Amen. बिगिन विथ त्यांना आज्ञापालनच होईना. So discerning only comes after obedience. तर परमेश्वराला काय हवं आहे माझ्याकडनं ही जी बाब आहे ती दुसरी आहे. पहिलं आहे देवाचं आज्ञापालन करणं, ते केलं तर मग समजतं की देवाला काय हवंय That's why माझ्याकडनं. I am prompted to speak a little bit on how to have success in life. आणि म्हणून मला थोडंसं असं सुचलं, मला असं मार्गदर्शन झालं की जीवनात यश कसं प्राप्त करून घ्यायचं असतं यावर मी बोलावं. Proverbs 16:39 says, नीतिसूत्र 16:39 मध्ये लिहिलंय, a man's heart deviseth his way, but the Lord directs his steps. नीतिसूत्र 16वा अध्याय, मनुष्याचे हृदय त्याच्या मार्गाची योजना करते पण यहोवा त्याची पावले चालवतो. नीतिसूत्र 16:9. See what it says. पहा काय लिहिलंय, God is going to establish our steps. परमेश्वर यहोवा आपली पावले चालवेल. Amen. Amen. But a man has to have that desire. पण माणसामध्ये तशी इच्छा असायला हवी ना. Amen. आमेन. So today I want you to tap on a very important principle of a guidance, a guiding system that God has placed in us. तर आज माझी इच्छा आहे
की एक महत्वाचा घटक आपण शिकून घ्यावा किंवा एका महत्वाच्या घटकामध्ये आपण हात घालावा आणि तो म्हणजे परमेश्वराला आपल्याला हे जे चालवायचं आहे, आपल्या पावलांना चालवायचं आहे, ते आपण कसं जाणून घ्यायचं. Amen. Amen. You know, we all have talked much on faith. विश्वासाविषयी आपण बरंच बोललेलो आहोत. And without faith, we know it is impossible to please God. आपल्याला माहितीये विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे. And we have been hearing about faith that moves mountains. आणि आपण विश्वास जो डोंगर हलवतो त्याविषयी ना ऐकलंय आणि आपण खूप त्याविषयी बोललोय. But sometimes, कधी कधी when we talk about faith, जेव्हा आपण विश्वासाविषयी बोलायला लागतो sometimes it can also be presumption. मग त्यावेळेला कधी कधी तो विश्वास काल्पनिक जगात देखील जातो बरं का. Amen. हा. Since faith has to do for the future and faith cannot be seen, so you can presume certain things. कारण विश्वास एक भविष्यातली बाब असते आणि त्यामुळे काय होतं की कधी कधी ते विश्वासाचं स्तर आपण जास्त ताणतो आणि ते कुठल्या तरी काल्पनिक जगात निघून जातं जे आपल्याला कळत नाही. So there is a very thin dividing line between faith and presumption. एक पातळ सीमारेषा आहे जी विश्वास आणि काल्पनिक जग यांना वेगळं करते. Like for instance, Jesus said, उदाहरणार्थ येशू म्हणाला "Do not worry about tomorrow." उद्याची काळजी करू नका. What was he saying? म्हणजे येशू म्हणतोय काय? He's saying, "Don't presume anything about tomorrow." येशू म्हणतोय की उद्याविषयी न काही कल्पना करून बसू नको. See, don't worry about tomorrow means don't presume anything about tomorrow. उद्याची काळजी करू नको म्हणजे उद्याचे काहीतरी तर्क काढत बसू नकोस. That this will happen, that will happen. उद्याच्या कल्पना करत बसू नको की उद्या असं होणार, उद्या तसं होणार, उद्या तसं होणार. Amen. आमेन. You may not be talking faith language, you may be talking presumption. तू विश्वासाची भाषा कदाचित त्याला बोलतच नसशील, तू कल्पना आणि तर्क लावत असशील की उद्या असं होणार आहे, उद्या तसं होणार आहे. And so Jesus says, "Do not worry about tomorrow." तर येशू म्हटला उद्याची काळजी करू नको. Some people worry about tomorrow. काही माणसं उद्याची काळजी करतात. Now concern is one thing, worrying is another. आता एक छोटी काळजी करणं वेगळी बाब, पण त्याचं टेन्शन घेऊन चिंता करणं ती वेगळी बाब. Like for studies, उदाहरणार्थ अभ्यास. children need to be concerned about their studies. If you tell them don't worry at all, then that fear will not be there of any studies and they may not study at all. अभ्यासाविषयीनं लेकरांना थोडीशी तू काळजी घे असं सांगायलाच लागतं. कारण की ती काळजी घ्यायला जर मुलांना शिकवलं नाही तर मुलं तर एकदमच केअर फ्री आणि निष्काळजीपणे सगळं करणार आणि त्यांना अभ्यास करायला सुचणार नाही. Jesus said, येशू "Do बोलला not worry about tomorrow." उद्याची काळजी करू नका. Amen. Amen. Because कारण when tomorrow comes, I will be around with you. उद्याचा दिवस आला की मी तुझ्या बरोबर असीन. Amen. And I will let you know what to do tomorrow. आणि मी तुला सांगीन ना उद्याचा दिवस उजाडला की मी तुला सांगीन काय करायचं. Amen. आमेन. How will he tell us? तो आपल्याला कसं काय सांगणार? By the Holy Spirit. पवित्र आत्म्याद्वारे सांगणार. He will guide us तो आपल्याला चालवेल into all the truth. सगळ्या सत्यामध्ये नाही. Praise the Lord. Hallelujah. So what is faith? तर विश्वास म्हणजे काय? Faith doesn't just assume things, विश्वास म्हणजे विश्वास केवळ गोष्टींचा तर्क आणि कल्पना लावत नाही that it will be fair weather, it will be dry weather, whatever. की नाही हवामान चांगलंच असणार आहे का हवामान कोरडच असणार आहे असं नाही. Faith is looking inside of you विश्वास म्हणजे आपल्या आत पाहणे and tapping in what the Holy Spirit is telling our spirit. विश्वास म्हणजे आपल्या आत पाहणे मग आपल्या आत हात घालणे आणि पवित्र आत्म्याने आपल्या आतमध्ये जे आपल्याला सांगितलंय ते हात घालून बाहेर काढून करणे. Amen. Amen. That is why म्हणून James warns us याकोब आपल्याला सूचना देतो. in James 4:13 to 16. याकोब 4:13 ते 16 Today or tomorrow we will go into such city and spend a year there. We will trade, we will make a profit. And he says, but we do not know about tomorrow, because what is your life? It is a vapor which appears for a little time, then disappears. Instead of you saying, if the Lord wills, we shall live and do this or that. But now you boast in your presumptions. All such boasting is evil. याकोबाचं पत्र 4 अध्याय 13 ते 16 काय लिहिलंय पहा. आता चला जे तुम्ही म्हणता की आज किंवा उद्या आपण अमुक नगरात जाऊन तेथे वर्षभर राहू व व्यापार करून नफा मिळवू, त्या तुम्हाला तर उद्याची गोष्ट समजत नाही. कारण तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही तर वाफ आहात, ती थोडाच वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. त्याऐवजी तुम्ही असे म्हणावे, जर प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू व हे किंवा ते करू. परंतु आता तुम्ही आपल्या नावाजणुकीमध्ये फुशारकी मिरवता, अशी सर्व फुशारकी वाईट आहे बर का. Did you see that? पहा, Don't say on your own. That is presumption. स्वतःवर उगीच काहीतरी कल्पना बोलू नका. You need to say, असं म्हणा, if the Lord wills, प्रभूची इच्छा झाली तर, I shall do this, I shall do प्रभूची that.
प्रभूची इच्छा झाली तर मी असं करीन. How to know the will of God? देवाची इच्छा कशी जाणून घ्यायची? Get into your spirit. आपल्या आत्म्यात उतरायचं. God will speak to you there. आपल्या आत्म्यामध्ये देव तुझ्याशी बोलेल. And then he says, आणि मग तो म्हणतो, but now you boast in your presumption. पहा आता तुम्ही आपल्या नावाजणुकीमध्ये फुशारकी See, मिरवताय. presumption. तुमच्या नावाजणुकीमध्ये, मराठीत शब्द लिहिलाय नावाजणुकीमध्ये, That means म्हणजे there is a faith and there is presumption. एक विश्वास असतो तो वेगळा आणि एक काल्पनिक जग वेगळं आहे की ज्यामध्ये आपण स्वतः नावाजणूक करून घेतो, ते जग वेगळं आहे. And so there is a will of God. तर देवाची इच्छा वेगळी आहे. What is the will of God for me? मग आता देवाची इच्छा माझ्यासाठी आहे तरी काय? Now, we cannot just depend on faith to know the will of God. केवळ विश्वासावर अवलंबून चालणार नाही देवाची इच्छा माझ्या जीवनात काय आहे हे जाणायला. Paul says, पॉल म्हणतो, holding faith and good conscience. विश्वास आणि चांगला विवेक भाव. Did you see that? पहा, Faith does not stand alone. विश्वास एकटा उभा राहतच नाही. You need to have good conscience. त्याच्याबरोबर चांगला विवेक भाव पाहिजे. Because people have been saying, I have faith, but it is not seeming to work. कारण बिलीवर माणसं विश्वासाचा बँड वाजवताना खूप दिसतात. माझ्यामध्ये विश्वास आहे, माझ्याकडे विश्वास आहे, फेथ आहे. अरे फेथ आहे पण होताना See, दिसत नाही. how can you hold on to faith if there is no substance? जर तुझ्या आतमध्ये वजनदार चीज आणि बाबच नाहीये तर तू काय विश्वासाला धरून काम करायच्या बड्या मारतो? The good substance is your good conscience. चांगली वजनदार बाब म्हणजे तुझा चांगला विवेक भाव. That means म्हणजे you need to hold on to two forces. तू दोन शक्त्या धरून ठेवल्या पाहिजेत. One is faith, एक विश्वास second is conscience. आणि दोन म्हणजे विवेक भाव. But see that पण पहा, if you only have faith, की जर तुमच्याकडे फक्त विश्वास असेल you will shipwreck your life, you will ruin your life. तर तुमच्या जीवनाचं तारू फुटून जाईल, बुडून जाईल आणि तुम्हीच तुमच्या जीवनाचा नाश So कराल. Paul is saying, पॉल म्हणतोय, you have faith तुमच्याकडे विश्वास आहे and you also have a good conscience inside of you. आणि तुमच्या आतमध्ये चांगला विवेक भाव सुद्धा आहे. So hold on to both these forces. तर या दोन्ही शक्त्यांना तुम्ही धरून राहा. Don't reject good conscience. चांगला विवेक भाव पण नाकारू नका Don't only have faith, आणि फक्त विश्वास पण करू नका. because these are two pillars that will sail your ship smoothly कारण हे on turbulent waters. कारण की हे दोन स्तंभ आहेत, जे दोन स्तंभ वादळी पाण्यावर जीवन नावाचं जहाज व्यवस्थित चालवतील. Now people will say, लोक म्हणतील, that teaches what is good conscience. आता लोक म्हणतील, पास्टर मग शिकवा तरी आम्हाला चांगला विवेक भाव म्हणजे काय? Because चांगला विवेक भाव बाळगायचा कसा? Paul says, कारण पॉल म्हणतो, holding faith and a good conscience, विश्वास आणि चांगला विवेक भाव बाळगणे, which some having put away concerning faith have made shipwreck. विश्वास आणि चांगला विवेक भाव कित्येकांनी तर आपल्यातनं हा घालवूनच टाकलेला आहे आणि विश्वासाची तारूफूट केलेली आहे. That means म्हणजे faith should go hand in hand with good conscience. याचा अर्थ विश्वासाचा हात चांगल्या विवेक भावाच्या हातात पाहिजे. Now what is good conscience then? आता चांगला विवेक भाव म्हणजे काय? That's what we are going to study. त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत. But before that, त्या अगोदर we will read 1 Timothy 3:9. 1 तिमोथी 3:9 वाचूया. Paul said, पॉल बोलला, they must hold the mystery of faith with a clear conscience. ते शुद्ध विवेक भावात विश्वासाचे गुज राखीत असणारे See असावे. again that faith and clear conscience. पहा, विवेक भाव आणि विश्वास परत एकत्र आला. And here again we read in the beginning a good conscience and faith. सुरुवातीला पण आपण वाचलं विश्वास आणि चांगला विवेक भाव. परत इथे वाचलं 1 तिमोथी 3:9 विश्वास आणि चांगला विवेक भाव. That means म्हणजे there is a relation between faith and conscience. विश्वास आणि चांगला विवेक भाव याच्यात नातं आहे. Like there is a relationship between logos word, written word and spoken word. That is Rima word. लोगोस लिहिलेला शब्द आणि रीमा बोललेला शब्द याच्यात फरक असतो, तसा हा फरक. And we know किंवा that faith, नातं, त्याच्यात नातं असतं, तसं हे नातं. and we know that faith comes by hearing of the word of God. आणि आपल्याला माहिती आहे की विश्वास देवाचं वचन ऐकून येतो. And now we know आपल्याला ठाऊक आहे faith is related to word. विश्वासाचं नातं शब्दाशी If आहे. you don't have the word in you, आपल्यामध्ये जर शब्द नसेल your faith is useless. तर तुमच्यातला विश्वास निकामी आहे. Faith cannot stand alone. विश्वास एकटा उभा राहू शकतच नाही. Amen. आमेन. If faith stands alone, जर विश्वास एकटा उभा राहिला it is presumption. तर त्याला तर्क म्हणतात. Amen. मराठीत त्याला तर्क म्हणतात. Like people say, I feel. जसं लोक म्हणतात ना, आय फील, मला असं वाटतं, I feel that I should do that. मला असं वाटतं की मी असं करावं. व्हॉट इज Very दॅट वाटतं? dangerous. व्हॉट इज दॅट? ते वाटतं, मला असं वाटतं की असं करावं, ते फार धोकादायक आहे. Like people say, जसं लोक म्हणतात, if nothing works, काही जर झालं नाही, what do you feel? कुठूनच काही झालं नाही तर तुला काय वाटतं? What do you feel? तुला काय वाटतं?
मला असं वाटतं आपण असं करू. मला वाटतं हे वाटतं कुठनं आलं? हा आय फील आय डू लाईक दिस. that's- ते फील कुठून आलं? That's the area I'm going to speak to you. त्या फील भागावर, त्या वाटतं भागावरती मी बोलणार आहे. Like people say, I have this gut feeling. जसं लोक म्हणतात मला आतून अशी आतड्यापासून I've got वाटतंय, this gut feeling that I should do it. मला आतून आतड्यांपासून असं वाटतंय की मी करावं. See, that's the area I'm going to speak to त्या you. वाटतंयवर मी बोलणार आहे. त्या Amen. वाटतंय मी वाटणार आहे. हालेलुया. Amen. आमेन. Now, faith विश्वास not based on the word of God is useless. विश्वास जो देवाच्या शब्दावर आधारित नाही तो निकामी आहे. Amen. Faith on its own cannot do all things. विश्वास स्वतःवर काही करू शकत नाही. विश्वास एकटा निकामी बिनकामी. Amen. आमेन. Actually, when they talk about faith, खरं म्हटलं तर जेव्हा कोणीही विश्वासाविषयी बोलतात when the worldly people talk about faith, या जगातली माणसं जेव्हा विश्वासाविषयी बोलतात actually they are referring to self-confidence. खरं म्हणजे ते आत्मविश्वासाविषयी बोलत असतात. Amen. आमेन. When they say faith, actually it is self-confidence. जगातली माणसं जेव्हा विश्वासाविषयी बोलतात ना ते आत्मविश्वासावर बोलतात. And among the youth today, you see that. आणि आज तरुण वर्गात आपल्याला हे पाहायला मिळतं. मी करून दाखवणार. करके दिखाय. What is it? Arrogance. करके दिखाय म्हणजे किती उद्धट. हालेलुया. See, it's arrogance. हा उद्धटपणा आहे. It is self-confidence. हा उद्धटपणा आहे. हा आत्मविश्वास आहे की मी करके दिखाएगा, मैं करके ही रहेगा. And people call it positivity. आणि लोक त्याला What? वाह काय सकारात्मक विचारसरणी असं म्हणतात. See, but positivity also should be based on a foundation. अरे पण सकारात्मक विचारसरणी पण कुठल्या तरी पायावर पाहिजे. We are positive not because we are self-made people, but we depend on God. आपण सकारात्मक लोक आहोत कारण की आपण स्वतः बनलेले लोक नाही तर आपण देवाच्या वचनांवर अवलंबून लोक आहोत. Now, when world speaks about faith, जग आणि जगातली माणसं जेव्हा विश्वासावर बोलतात they can do certain things with faith because that boosts them up to do things beyond their strength. ती जगातली माणसं पण आत्मविश्वासानं काही गोष्टी साध्य करू शकतात कारण की त्यातनं त्यांना ती चालना खूप निर्माण होते की नाही मी करणारच. But faith has certain limitations in certain realms. पण काही स्तरांमध्ये या विश्वासाला मर्यादा आहे. See, the world's faith is natural faith. Our faith is spiritual, which goes beyond even the rational thinking and even the rational world. जगातल्या माणसांचा विश्वास नैसर्गिक आहे. आपणा बिलीवर लोकांचा विश्वास देवावरचा आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल आत्मिक विश्वास आहे. तर तो आत्मिक विश्वास कुठलाही स्तर तोडून कधीही कार्य करू शकतो. For us as believers, आपण बिलीवर या नात्यानं we cannot have faith wherein the word of God does not cover. आपण असा विश्वास आपल्यामध्ये ठेवू शकत नाही की ज्याला देवाच्या वचनानं झाकलेलं नाही. Amen. If the word of God does not cover the thing that we are speaking about faith, it is not godly faith. आपण विश्वासू माणसं ज्या कुठल्या गोष्टीविषयीनं जेव्हा केव्हा विश्वासाविषयी बोलतो ना तेव्हा तेव्हा त्याला देवाच्या वचनाची साथ पाहिजे. म्हणजे कसं की बायबलमध्ये प्रभूंनी असं लिहिलेलं आहे म्हणून माझा विश्वास आहे की Amen. असं होणार आहे. Amen. Amen. Otherwise, if we speak something which the word does not cover, it is plain confidence, it is plain arrogance, it is plain human strength. नाहीतर बायबलमध्ये समजा एखाद्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाहीये आणि तरी देखील त्या गोष्टीविषयी आपण विश्वास ठेवतोय तर तो आत्मविश्वास आहे आणि तो उद्धट स्वभाव आहे. Amen. Amen. The world stands on faith, means faith, having faith on this thing, faith on people, faith on self. जग आणि जगातली माणसं आत्मविश्वास लोकांवरचा विश्वास या सगळ्या विश्वासात राहतात. Amen. Amen. But Bible, बायबल when it speaks about faith, विश्वासाविषयी जेव्हा केव्हा बोलतं it banks heavily and only on God. तेव्हा बायबल केवळ आणि केवळ फक्त देवावर अवलंबून विश्वासावर बोलतं. Now, why doesn't Paul say faith and the Holy Spirit? Why only faith and good conscience? पॉल असं का नाही म्हटला की विश्वास आणि पवित्र आत्मा? पॉल असं का म्हणाला विश्वास आणि चांगला विवेक भाव? Why? का? Because the Holy Spirit needs a vessel to convey the message. कारण पवित्र आत्म्याला एक पात्र, आता बोली भाषेत पवित्र आत्म्याला एक भांड लागतं की जे भांड त्याचा तो संदेश सांगेल. Are you understand? समजतं का? The Holy Spirit needs a vessel. पवित्र आत्म्याला एखादं भांड किंवा पात्र लागतं की त्याच्याद्वारे तो बोलेल. And the vessel is your conscience. आणि ते पात्र ते भांड म्हणजे तुमचा चांगला विवेक भाव. Amen. Amen. So shall we speak now? आता बोलू का? First point. पहिला मुद्दा How to be sure of God's leading. देवाच्या मार्गदर्शनाविषयी
कसं काय खात्रीपूर्वक राहायचं. Paul says, पॉल म्हणतो having faith and a good conscience, which some having put away concerning faith have made a shipwreck. पहा, पॉल इथे काय म्हटला की विश्वास व चांगला विवेकभाव सगळ्यांनी धरायचा, कित्येकांनी परंतु आपल्यातनं हा विश्वास आणि चांगला विवेकभाव टाकून दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या विश्वासाची तारूफूट झाली. We all want to be blessed in every area of our lives. अर्थातच आपल्याला सगळ्यांना आपल्या जीवनातल्या प्रत्येक भागात आशीर्वादित व्हायचंय. Yet we have seen that we have often failed in many things in our आणि तरी lives. देखील बऱ्याच वेळेला आपल्याला असं आढळतं की आपल्या स्वतःच्या जीवनात अनेक जागी मी अपयशी आहे. And sometimes we have seen that we have had faith but it didn't work. आणि कधी कधी आपल्या असंही लक्षात येतं की अरे चा माझा विश्वास होता तरी सुद्धा कार्य झालं नाही. And so sometimes we wonder, can God do something? आणि मग कधी कधी आपल्या डोक्यात विचारायला लागतात की देव करू शकतो की नाही. What is missing? Where I have missed? म्हणजे कुठे चुकलं, माझ्याकडनं काय राहिलं, Have I missed in faith? माझ्याकडनं काय राहिलं, मी कुठे विश्वासात कमी पडले का. I have had faith. माझ्याकडे विश्वास होता, I held on to the promises of God, मी तर देवाच्या वचनाला धरून होते, but still I didn't get it. तरी मला मिळालं नाही. Because faith needs a conscience. कारण विश्वासामागे चांगला विवेकभाव पाहिजे. Now what is conscience? आता विवेकभाव म्हणजे काय. What is conscience? The dictionary says, विवेकभाव डिक्शनरी किंवा शब्दकोश म्हणतो awareness of a moral or a ethical aspect of one's conduct. एखाद्याच्या वर्तणुकीविषयी एक चांगली जागृतता असणे, With the urge to prefer right over wrong. की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते कळून घेणे. Amen? आमेन. Now, आता in the world, जगात people speak about a conscience. लोक बोलतात विवेकभावाविषयी. मला असं वाटतं असं करायला पाहिजे. परत ते वाटणं आलं. See, मला वाटतं. मला Feelings. वाटतं इंग्लिश मध्ये त्याला आय फील आय मस्ट डू लाईक दिस. The worldly people may say I feel, but a believer should say I sense. जगिक लोक म्हणू शकतात मला वाटतं आय फील, पण बिलीव्हरनी म्हणायचं मला आतून अशी सूचना येत आहे. Amen? आमेन. Your conscience तुझा विवेकभाव is a part of your spirit. तुझ्या आत्म्याचा भाग आहे. लिहून ठेव, तुझा विवेकभाव तुझ्या आत्म्याचा एक भाग आहे. Amen? आमेन. It is not the part of the soul, it is the part of your spirit. जीवातला भाग नाहीये विवेकभाव, आत्म्यातला भाग आहे विवेकभाव. Conscience is not Holy Spirit's conscience, it is your conscience. विवेकभाव पवित्र आत्म्याचा नाहीये, विवेकभाव तुझा आहे. It's a gift from God. देवाने दिलेली ती देणगी आहे. It's a gift from God. देवाने दिलेली ती देणगी आहे. Now, when the worldly man says, जगिक माणूस जेव्हा म्हणतो I feel I should do it, मला वाटतं की मी करावं, what is he saying? तो काय म्हणतोय. He's talking about his conscience. तो जगिक माणूस आपल्या विवेक भावाविषयी बोलतोय. Like sometimes कधी कधी when a man is in a dilemma एखाद्या माणसाला जेव्हा पेच पडलाय about what kind of decision to take, की मी आता काय निर्णय घेऊ, he finally says, शेवटी तो म्हणतो I will not go according to my mind, I will go according to my conscience. माझ्या मनाप्रमाणे मी करणार नाही, माझ्या विवेक भावानुरूप करीन. I will go according to my heart. माझं हृदय काय म्हणतं तसं मी करीन. Yes. Huh? Sometimes they say, कधी कधी म्हणतात मी आता डोकं नाही चालवणार, माझं हृदय जे काय बोलतो ना ते करणार, माझं हृदय मला जे सांगेल ते मी करीन. डोकं नाही. When some major decisions have to be made, people of the world say, I will not go by my mind, I will go by my heart. काही महत्वाचे निर्णय जेव्हा जगिक माणसांना घ्यायची वेळ येते त्याला जगिक माणसं असं म्हणतात की मी आता इथं डोक्यानं निर्णय घेणार नाहीये, मी हृदयानं निर्णय घेणार आहे, माझं हृदय जे सांगेल ते मी करीन. And they feel त्यांना वाटतं that their heart is more right than their brains त्यांचं or हृदय, their mind. त्यांना असं वाटतं जगिक माणसांना असं वाटतं की त्यांचं हृदय त्यांच्या मेंदूपेक्षा किंवा त्यांच्या मनापेक्षा जास्त बरोबर आहे. Like some say, जसं काही माणसं म्हणतात डोकं चालू नको, तुझं मन काय बोलतं बोल, तुझं मन काय बोलतं. आता Haven't you heard that? कळलं ना. डोकाने विचार करू नको, मन तुझं काय बोलतो, तुला करायचं, माझं मन बोलतं मला करायचं, हा कर कर. You know, they think that the man means conscience is stronger than rational thinking. त्यांना असं वाटतं की विवेक भाव मन म्हणजे या अशा तर्कवितर्कांपेक्षा विचारसरणीपेक्षा जास्त सामर्थ्यवान आहे. What do you say? तुम्ही काय म्हणता. Is your man, your conscience stronger than your mind? तुमचा विवेक भाव तुमच्या मनापेक्षा बलवान आहे का.
Let me clear it to you. मी तुम्हाला क्लिअर करतो. Trusting on one's conscience, which is unregenerated, is dangerous. ज्याचा विवेक भाव नवीन झालेला नाहीये त्या विवेक भावावर विश्वास ठेवणं धोकादायक आहे. When God made Adam and Eve, देवाने जेव्हा आदाम हव्वेला निर्माण केलं, God made him a spirit man. देवाने त्याला आत्मा माणूस निर्माण केला. God gave a gift of conscience. देवाने त्याला विवेक भावाचं दान दिलं. It's a gift. ती देणगी आहे. पहिलं तर समजून घ्या, विवेक भाव देणगी आहे, आत्म्यातली जीवातली नाही. It's an inward witness. आतील साक्ष आहे. Doesn't speak but gives witness. बोलत नाही पण आतून साक्ष देते. It's not an inner voice, it is inner witness. आतला आवाज नाहीये, आतून साक्ष आहे. Are you understanding, people? कळतं का? Now what happened? काय झालं? That inner conscience तो आतील विवेक भाव was aware of God, देवाविषयीनं जागृत होता. God's word, देवाच्या शब्दाविषयीनं जागृत होता. God's law. देवाच्या नियमशास्त्राविषयीनं जागृत होता. So that conscience never went wrong. तो विवेक भाव कधी चुकीचा झाला नाही. Because what is conscience? विवेक भाव काय आहे? It is information about right and wrong. लिहून घ्या. बरोबर काय आणि चुकीचं काय याची माहिती देणारा इज इक्वल टू विवेक भाव. Good and bad. चांगलं काय आहे, वाईट काय आहे. Now when Adam sinned, आदामाने जेव्हा पाप केलं his spirit died. त्याचा आत्मा मेला. Spirit died. आत्मा मेला. When his spirit died, आत्मा जेव्हा मेला, how can that person be aware of God? तो व्यक्ती आता देवाविषयीची जागृतता कशी ठेवणार? Now when I say spirit was dead, doesn't mean completely dead, doesn't exist. आत्मा मेला म्हणजे आत्मा अस्तित्वात राहिला नाही असं मी म्हणत नाही. That doesn't mean an unbeliever doesn't have a spirit now. अविश्वासू माणसाला आत्माच नाही असं मी म्हणत नाही. No, he has a spirit. अविश्वासू माणसांमध्ये पण आत्मा आहे, But पण it is dead towards God. देवाविषयी न मेलेला आहे. It is dead towards God. अविश्वासू माणसांकडे पण आत्मा आहे, पण जिवंत देवाविषयीनं तो मेलेला आहे. Because कारण today आज a worldly man also knows what is right, what is wrong. जगातल्या माणसाला पण कळतं की बरोबर काय आणि चुकीचं काय. He knows. जगातल्या माणसांना पण कळतं बरोबर काय आणि चुकीचं काय. Sometimes he can be a one step better than even a believer. कधी कधी तर जगातली माणसं काही बिलीवर माणसांपेक्षाही एक पाऊल पुढे असतात. Yes. In knowing what is right and wrong and doing what is right and what is and not doing what is wrong. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय बरोबर करायचं आणि काय चुकीचं करायचं नाही हे जाणण्यात कधी कधी जगातली अनबिलीवर माणसं विश्वासू माणसांपेक्षा पण 2 पावलं पुढे असतात. How does he do good? चांगलं तो कसं करतो? Because of his conscience. तो अविश्वासू माणूस चांगलं कसं काय करतो? चांगला निर्णय कसा घेतो? त्याच्या विवेक भावामुळे. Bible says Bible म्हणते. in Romans 2:14 and 15, रोमकरास 2:14-15 when the Gentiles which have not the law do by nature the things contained in the law, these having not the law are a law unto themselves, which show the work of the law written in their hearts, their conscience also bearing witness, and their thoughts the meaning, while accusing or excusing one another. रोमकरास 2 अध्याय 14 आणि 15. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे राष्ट्रांचे लोक जेव्हा स्वभावाने नियमशास्त्राच्या गोष्टी आचरतात, तेव्हा जरी त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःसाठीच नियमशास्त्र आहेत, असे की ते नियमशास्त्राचे काम आपल्या अंतःकरणात लिहिलेले असल्याचे दाखवतात. म्हणजे त्यांचा विवेक भाव त्यासहित त्यांना साक्ष देतो आणि त्यांचे विचार एकमेकास दोष लावतात किंवा निर्दोष Did you ठरवतात. see that? Wow. It will condemn or justify. दोष लावतात किंवा निर्दोष ठरवतात. In other words, दुसऱ्या शब्दात every man born on this earth, God has stamped a law in his heart. याचा अर्थ या जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या कपाळपट्टीवर किंवा हृदयावर देवाने नियमशास्त्र ठप्पा मारून ठेवलंय. He has put it in his conscience. ठप्पा मारून विवेक भावात नियमशास्त्र प्रत्येकाच्या देवाने ठेवलंय. This is right, this is wrong. काय विवेक भाव, काय नियमशास्त्र की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, तू हे कर, तू हे करू नको. But it has limitations. पण त्याला मर्यादा आहे. So people say, मग लोक म्हणतात हे चुकीचं आहे, हे नाही करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. How do they do it? Because the law is in their heart. कसं काय बरं अविश्वासू माणसं हे सगळं करतात? कारण नियमशास्त्र त्यांच्या हृदयात विवेक भावात आहे. But it doesn't bless them. पण त्यातून त्यांना आशीर्वाद मिळत It नाही. doesn't reveal the future. त्यातून त्यांना भविष्य प्रगट होत नाही. But Paul says पॉल म्हणतो in Romans 9:1, रोमकरास 9
1. I say the truth in Christ, I lie not. My conscience also bears me witness in the Holy Ghost. रोमकरास 9 अध्याय 1 वचन. पॉल म्हणतो, मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. In other words, दुसऱ्या शब्दात, our conscience is taking the help of the Holy Spirit and revealing it to us. आपला विवेक भाव पवित्र आत्म्याची मदत घेऊन आपल्याला प्रगट करत आहे. Praise the Lord. हालेलुया. Amen. Amen. He says, तो म्हणतो, it's a confirmation I received from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडनं मला हे पटवून कळलेलं आहे. Your conscience तुमचा विवेक भाव, has to hear from the Holy Spirit and tell you. तुमच्या विवेक भावानं पवित्र आत्म्याकडनं ऐकायचं आणि तुम्हाला सांगायचं. Amen. Amen. And for that thing you have to fill yourself with the word of God. आणि तसं घडण्यासाठी तुम्ही स्वतःला देवाच्या वचनांनी भरून काढा. Now conscience is like a treasure house which needs infilling. आता विवेक भाव एक असं खजिना घर आहे की ज्याला अशी तिजोरी आहे म्हणा की जी तिजोरी नेहमी आपण भरत ठेवली पाहिजे. Conscience does not have its own mind. विवेक भावाला स्वतःचं मन किंवा डोकं नसतं. I will reveal it to you slowly. हळूहळू मी तुम्हाला प्रगट करीन. It has to have some inputs. विवेक भाव नावाची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये आपण सारखा भरणा सुरू ठेवायला लागतो. What you fill in your conscience is the thing that will come out. आणि तुम्ही तुमच्या विवेक भाव नावाच्या तिजोरीत जे काही भराल ते शेवटी तुमच्या स्वभावात, वागण्यात आणि कृतीत बाहेर पडेल. Praise the Lord. So Hallelujah. conscience is very important तर विवेक भाव फार महत्वाचा आहे. because your faith depends on the conscience. कारण तुझा विश्वास तुझ्या विवेक भावावर अवलंबून आहे. Amen. Amen. The more you read the word of God, जेवढं जास्त तुम्ही देवाचं वचन म्हणजे बायबल वाचाल, it goes deeper and deeper and deeper in your conscience. तेवढं ते देवाचं वचन तुमच्या विवेक भावात, विवेक भाव नावाच्या तिजोरीत असं गच्च भरेल. And the more deeper it goes, आणि जेवढं ते खोल भरेल, the faster you get revelation and your faith increases and you said, it is done. I will get it. तेवढं पटकन तुम्हाला प्रगटीकरण प्राप्त होईल, तुमचा विश्वास वाढेल आणि तुम्ही म्हणाल की हो मला मिळालंय किंवा मिळणार आहे. Your faith depends upon your conscience. तुमचा विश्वास तुमच्या विवेक भावावर अवलंबून आहे. It's a very important element. अतिशय महत्वाचा घटक आहे हा. Amen. Amen. Paul says, पॉल म्हणतो, my conscience bears witness with me in the Holy Ghost. माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देतो. Amen. Amen. The world जग does not have the Holy Spirit. जग आणि जगातल्या माणसांमध्ये पवित्र आत्मा नाहीच आहे. So when they speak about conscience, तर जगिक माणसं जेव्हा विवेक भावाविषयी बोलतात, what do they depend on? मग ती जगिक माणसं कशावर अवलंबून आहेत? On book knowledge, पुस्तकांमधलं ज्ञान, much studies enter their conscience. खूप केलेला अभ्यास त्यांच्या विवेक भावात घुसला. Amen. Amen. And that faith picks up what your conscience has stored. आणि तुमच्या विवेक भावात तुम्ही जे साठवलंय तेच तुमचा विश्वास उचलणार आणि वापरणार. Amen. आमेन. The worldly people, जगिक माणसं they say, take knowledge. म्हणतात ज्ञान प्राप्त करा, Take knowledge. ज्ञान प्राप्त करा. And so they study and everything goes into their conscience. आणि म्हणून ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते अभ्यास करतात आणि तो सगळा अभ्यास त्यांच्या विवेक भावात जातो. And faith picks up that knowledge and uses it. आणि ते जे ज्ञान त्यांनी मिळवलेलं असतं ते ज्ञान त्यांचा विश्वास घेतो आणि वापरतो. Faith can pick up only what your conscience has. नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या विवेक भाव नावाच्या तिजोरीत तुम्ही जे साठवलेलं आहे तेच तुमचा विश्वास उचलणार आणि वापरणार. You are what you are in your conscience. तुम्ही तुमच्या विवेक भावाने जसे आहात तसे आहात. Because people don't fill their conscience with the word of God, their lives are shipwrecked. आणि माणसं काय करतात? देवाच्या वचनानं आपल्या विवेक भावाला, विवेक भाव म्हटलेल्या तिजोरीला भरत नाही म्हणून त्यांचं जीवन नावाचं तारू बुडतं. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? That's why it is very dangerous to rely on the conscience which is unregenerated. जो विवेक भाव नवीन जन्म पावलेला नाही त्या विवेक भावावर अवलंबून राहणंच धोकादायक. Take an unbeliever. एखादा अविश्वासू माणूस घ्या, He has got his spirit. त्याच्याकडे आत्मा आहे, Okay? ठीक आहे. He's got his spirit. अविश्वासू माणसाकडे आत्मा आहे. It is dead towards God but not dead towards other knowledge. जिवंत देवा प्रित्यर्थ तो आत्मा मेलेला आहे, पण जगी ज्ञान, अभ्यासाचं ज्ञान
त्याविषयीनं जागृत आहे. Amen. Amen. So he fills that conscience with all information. अविश्वासू माणूस काय करतो? आपला विवेक भाव या सगळ्या माहितीनं, जगी ज्ञानानं भरून घेतो. Amen. आमेन. And through that the faith picks up. आणि त्यातनं त्याचा विश्वास काढतो, वापरतो. That becomes the way of life for him. तो त्याच्या जीवनाचा मार्ग होतो, ती त्याची जीवनशैली बनते. After the person comes to the Lord, आणि तो माणूस प्रभूकडे आल्यानंतर what happens? काय होतं? His conscience is emptied. त्याचा विवेक भाव रिकामा होतो. Like Paul, they tear off everything पॉल प्रमाणे ते सगळं काही फाडतात and they stuff their spirit with the word of God. आणि आत्म्याला किंवा विवेक भावाला देवाच्या वचनानं भरतात. Now their spirit has become alive आता त्यांचा आत्मा झाला जिवंत and the Holy Spirit आणि पवित्र आत्मा is in them, त्यांच्या आत आहे and the Holy Spirit आणि पवित्र आत्मा takes matters from God देवाकडनं गोष्टी घेतो and helps our spirit, आणि आपल्या आतल्या आत्म्याला मदत करतो and our conscience आणि आपला विवेक भाव is full of the positivity of the word of God, देवाच्या शब्दातल्या सगळ्या सकारात्मक विचारांनी भरलेला असतो. and faith picks up that positivity of the word of God and applies it in a आणि given मग situation. आपला विश्वास त्या विवेक भावातल्या तिजोरीतनं सकारात्मक अशी देवाची वचनं काढतो आणि वापरतो. That's why म्हणून it is safe to believe on a believer's conscience than on an unbeliever's conscience. आणि म्हणून एखाद्या बिलीवर विश्वासू माणसाच्या विवेक भावावर अवलंबून राहणं हे बरं, पण एखाद्या अविश्वासू जगिक माणसाच्या विवेक भावावर अवलंबून राहणं धोकादायक. Because his conscience is based on the studies that he had. कारण जगिक माणसाचा विवेक भाव त्यानं जो काही अभ्यास करून ज्ञान प्राप्त केलेला आहे त्यानं भरलाय. But his studies still cannot tell him tomorrow what will happen. पण तरीही त्याचा तो सगळा अभ्यास आणि त्याचं ते सगळं ज्ञान त्याला उद्या त्याच्या जीवनात काय होणार आहे हे सांगू नाही शकत. But your Holy Spirit can tell you पण तुझ्यातला पवित्र आत्मा तुला सांगू शकतो about tomorrow. की उद्या काय होईल. That's why when a believer says, म्हणून जेव्हा एखादा बिलीवर माणूस म्हणतो मला वाटतं तू उद्या जाऊ नको, जाऊ नको, मला वाटतं, मला असं आतमधून वाटतं, believe on him. त्याच्यावर विश्वास ठेव, कारण बिलीवर माणूस तुला सांगतोय. Because कारण Jesus said, येशू the Holy Spirit who is with you will be in you and he will reveal you all the truth. पवित्र आत्मा जो तुमच्या बरोबर आहे तो तुमच्या आत येईल आणि सर्व सत्य प्रगट And करेल he will tell you things to come. आणि येणाऱ्या गोष्टी सांगेल. But when an unbeliever says, पण जेव्हा अविश्वासू माणूस बोलतो, मला आतनं असं वाटतं तू उद्या जाऊ नको, अविश्वासू माणूस, कारण की कसं तरी मला वाटतं, थोडं असं वाटतंय मला कामाला जाऊ नको उद्या, गेलं तुमचं नोकरीच गेलं. मग कामाला जाऊ नको म्हटलं तर तुझी नोकरीच गेली समज. because what is it depending on? कारण तो अविश्वासू माणूस तुला तसं सांगताना कशावर अवलंबून सांगतोय. Because about tomorrow only God knows, or somewhere devil can do something for you. कारण उद्याविषयी ना फक्त आपल्या जिवंत देवालाच माहितीये, नाही तर कुठेतरी सैतान तुम्हाला काहीतरी भूलताप घालून सांगू शकतो. Like Paul said, जसं पॉल म्हणाला, this voyage in the ship is going to bring disaster. हा जो आपला तारूतला प्रवास आहे, जलप्रवास, तो आपल्यावरती काहीतरी नाश ओढवणार आहे. They said what? तर ते सगळे म्हटले काय What are you saying? काय म्हणते? We are seasoned mariners. अरे आम्ही सारखे सारखे या समुद्रावर Sailors. आम्ही सारखे सारखे या समुद्रावर प्रवास करतो. Sky is clear. आम्ही अगदी माहीर नावाडी आहोत. We don't believe all that. हवामान चांगलंय, आकाश एकदम पांढरं आहे, आमचा विश्वास नाही. तू काय म्हणतो रे? Paul says, in my conscience I'm feeling like तर that. पॉल म्हणतो नाही, माझ्या विवेक भावात मला असं वाटतंय I की perceive. मला असं माझ्या विवेक भावात आढळतंय. I perceive. माझ्या विवेक भावात मला दिसतंय. कसं परसीव केलं तू? कसं काय बरं तुझ्या विवेक भावात तुला दिसतंय? Because जे काय होणार ते नंतर होणार. हा, How do you know it? तुला कसं कळलं पॉल? His conscience. विवेक भाव. My conscience bears witness with the Holy Spirit. माझा विवेक भाव पवित्र आत्म्याबरोबर साक्ष देत आहे की पुढे धोका आहे. Paul says, I lie not because my conscience bears witness with the Spirit. पॉल म्हणतो मी खोटं बोलत नाही, मी खरं बोलत आहे, कारण की माझा विवेक भाव पवित्र आत्म्यामध्ये साक्ष देत आहे. Amen. Amen. So next time, पुढच्या वेळेला even if that person is 100 years old जरी तो समोरचा माणूस 100 वर्षाचा असला and he tells you, आणि 100 वर्षाच्या माणसाने जरी तुला सांगितलं, मी उन्हाळा पावसाळा तुझ्यापेक्षा जास्त बघितला आहे, हे पांढरं केस असंच उन्हात झालं नाही, हा, पण मला सगळं ज्ञान आहे, हे काय म्हणायचं त्यांना, ज्ञान तुला आत्ताच आहे, उद्याचं नाही. म्हणायचं, सर तुम्हाला आजच कळतं, आम्हाला उद्याचं पण सगळं ऑलरेडी रिव्हील्ड आहे. Are you understand? कळतं का? This is your conscience. हा तुमचा विवेक भाव. That's why when unbelievers say, म्हणून जेव्हा अविश्वासू माणूस बोलतो, तुला काय वाटतं? अविश्वासू, Danger signal.
धोकादायक सिग्नल आहे. Amen. आमेन. Dangerous. धोकादायक एकदम क्लिअर कट रेड सिग्नल आया. And people have been doing it. आणि लोक असं करत आलेत. The world has been speaking that language. जग आणि जगातली माणसं ही भाषा बोलत आलेत. मला वाटतं हे करू नको तू. कोण सांगितलं तुला? नाही मला वाटतं. अरे वाटतं कुठलं? Conscience. Who is telling the conscience? कोण तुझ्या विवेक भावाला सांगतंय? Because that is a tomorrow thing, that is a future thing, that has not happened. कारण ते उद्याची गोष्ट आहे. उद्याचं अजून आजवर झालेलं नाहीये. तर तुझा विवेक भाव तुला काय सांगतोय? कधी कधी आई म्हणतात ना, आई म्हणतात, बाळा मला असं वाटतं तू जाऊ नको. माझं हृदय थोडं काहीतरी असं होत आहे. हाऊ डू यू नो? तुला कसं कळलं? I'm not saying God may not work. मी असं नाही म्हणत आहे की देव कार्य करणार नाही. Sometimes God speaks to Laban also. कधी कधी देव लाबानाद्वारे पण बोलतो. मी मनाई God नाही. spoke to Abimelech also. अभिमलेखद्वारे पण देव बोलला. मी मनाई नाही But करत. it's not for them, it is for Abraham, it was for Jacob. अब्रामासाठी याकोबासाठी बोलला, त्यांच्यासाठी नाही. Amen. Amen. If God speaks to them also, देव जरी त्यांच्याशी बोलला, it is for us. आपल्यासाठी बोले. Are you understanding? कळतं का मी काय And म्हणतो? that will not be a normal procedure. आणि ती काय अशी नॉर्मल प्रक्रिया नसेल. Jesus said, येशू बोलला, the world does not know him, जग त्याला ओळखत नाही, but you know him. पण तुम्ही त्याला He is ओळखता. with you. तो तुमच्या बरोबर He आहे. shall be in you. तो तुमच्या आत He असेल. shall guide you तो तुम्हाला मार्ग दाखवेल. in all the truth सगळ्या सत्यात नेईल. concerning what will happen. काय होणार आहे सांगेल. He will take of me and give it to you. माझ्याकडनं घेऊन तुला देईल. हा. हा. कुठं देणार? माझ्याकडनं घेऊन Conscience. माझ्याकडनं घेऊन तुला देईल. हित का? नाही, हित. Conscience. विवेक भाव. That conscience is a part of your spirit. तो विवेक भाव तुझ्या आत्म्याचा घटक आहे. Amen. Amen. And there, तिथे the Holy Spirit starts tapping you. पवित्र आत्मा तुला जरा थोपटवायला लागतो. He starts tapping you. तुला सांगायला लागतो, Son, मुला do this. असं कर, Do that. तसं कर, You will prosper. तू समृद्ध होशील. Go ahead, do it. जा कर, I'm with you. मी तुझ्या बरोबर आहे. You feel that thing in you. मग तुम्हाला आतून वाटतं, You जाणवतं. sense it. तुम्हाला ते आतून कळतं. Amen. Amen. That's why म्हणून if you want to take any opinion, जर तुम्हाला कधी काही मत घ्यायचं असेल, the last person you should take it is from unbeliever's conscience. शेवटचा व्यक्ती असावा मत घ्यायचं कोणाकडनं तर अविश्वासू माणसं शेवटची असावीत. If you are a believer, तुम्ही जर बिलीवर आहात, go to a person who is a believer in the Lord, maybe 1 year also, if you really want to take some opinion. But don't take that kind of opinion about tomorrow, about your future from unbelievers. उद्याविषयीनं भविष्याविषयीनं जर अगदी कुणाचं मत तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही बिलीवर या नात्यानं अविश्वासू माणसांकडे मतं घ्यायला जाऊ नका. मग बिलीवर माणूस बघा, तो जरी भले एखाद वर्ष प्रभूत असला तरी तो प्रभूत आहे, तो बिलीवर आहे. त्याला तुम्ही मत विचारू शकता की ब्रदर तुम्ही काय म्हणता. Now some people say, काही लोक म्हणतात, but some unbelievers have helped me. काही जगी माणसांनी मला मदत केली. Yes, according to knowledge, they can help you. हा, त्यांच्या ज्ञानानुरूप ते तुम्हाला मदत करू शकतात. Like if you ask about, ask a real estate fellow, कुठं जागा घ्यायचं, इथं घ्यायचं का तिकडं घ्यायचं, according to knowledge he can tell you that here the prices will elevate, that prices will go down. So according to the feelers he gets from the people feedback, he will tell you. रिअल एस्टेटचा माणूस तुम्हाला त्या ज्ञानातनं सांगेल की तू इथे इथं जागा घे, इथं इथं घेऊ नको. त्याला माहिती असतं, त्यानुरूप तो सांगतो. Amen. He's Amen. not taking the help of some God there. तो काही देवाची वगैरे मदत घेत नाहीये त्यावेळेला. He's going according to the feelers. तो त्याला जे वाटतंय, जे त्याला कळलेलं आहे त्यातनं, जे ज्ञान त्याला मिळालंय Yes. त्यातनं सांगतो. Like you want to go to a doctor. जसं तुम्हाला डॉक्टरांकडे जायचं. Some people say, काही लोक म्हणतात, मी खलास झालो असतो, पण त्याला विचारलं ना मी, त्यांनी बरोबर डॉक्टरकडे घेऊन गेला. ते करेक्ट डॉक्टर मला फिट झालं, म्हणून मी सगळं त्यालाच विचारतो. नाही, सगळं विचारू नका. सगळं नका विचारू. Because औषधापुरतं ठीक आहे. because that fellow, कारण तो maybe he had tried 100 doctors, and out of that 100 doctors he came to know that this doctor was best. So that knowledge he stored it in his conscience, and so when you went to him he said, here's Dr. Dhara. कारण त्या समोरच्या माणसाला जेव्हा तुम्ही विचारलं, त्याला कदाचित 100 डॉक्टर माहिती असतील. त्या 100 मधनं हा एक डॉक्टर त्याला चांगला माहिती असेल की याच्या औषधाला गुण आहे. Amen. आणि तू येऊन त्याला मत विचारलं तर त्यांनी तुला सांगून दिलं की याच डॉक्टर कडे जा. So that is the knowledge, information he has in his तर conscience. त्याच्या विवेक भावात त्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं होतं, त्या ज्ञानाच्या नदीतनं त्यांनी काढून तुला सांगितलं. Maybe he had 4 sons. कदाचित त्याला 4 मुलगे असतील. Amen. आमेन. And all 4 sons were sick. आणि 4ही मुलगे आजारी. मग त्यांनी एक डॉक्टरकडे गेला. तो डॉक्टर त्याला
औषध दिलं तो मेला नो आम्ही दुसऱ्याकडे घेऊन जातो ते पण ते इंजेक्शन दिलं तो मेला थर्ड ऑल्सो डायड सो लास्ट वन ही सेड त्याचा एकच राहिलाय. I will go to somebody who will be really helpful to me. मग आता डॅडी म्हणतात की नाही यावेळेला आपण कुणाचं तरी मत घेऊया आणि खरोखर एखादा चांगला डॉक्टर बघू की Amen. ज्याच्या औषधाला गुण आहे. And then he goes to one doctor and that doctor heals. So he's kept that information inside of it. आणि मग तो त्या डॉक्टरकडे जातो आणि त्याच्या आतमध्ये ती माहिती असते मग की हा मी या डॉक्टरकडे गेलेलो आणि मला त्यातनं गुण आला होता. And so when you go to him, मग त्याच्याच कडे जेव्हा तुम्ही जाता he says, तो म्हणतो ते तिघांकडे जाऊ नका कारण की माझं मुलं मेलं हो तर तुम्ही यांच्याकडे जा. माझा अनुभव चांगला नाही माझा अनुभव नॉलेज माझा अनुभवाची शिदोरी ज्ञानाला म्हणतात. माझा अनुभव त्या 3 डॉक्टरांबरोबरचा चांगला नाही या चौथ्याला मात्र गुण आलेला आहे तू चौथ्याकडे जा. So conscience is a treasure house which stores information from books, from people, from conditions, from things around. तर पुस्तक आणि माणसं अवतीभोवतीची परिस्थिती या सगळ्यातनं ज्ञान प्राप्त करून विवेक भाव आपल्या तिजोरीत ठेवतो. So when an unbeliever says that my heart is telling me to do this, he has taken all the knowledge, his faith is picking up knowledge and information that is stored in his conscience and brings it out. तर अविश्वासू माणूस जेव्हा असं म्हणतो की माझं हृदय म्हणतंय की असंच करायचं तेव्हा ते त्याच्या विवेक भावातनं आलेलं असतं की जो विवेक भाव त्याच्या ज्ञानानं भरलेला आहे त्याच्या अभ्यासानं भरलाय त्याच्या अनुभवांनी भरलाय. Amen. Amen. You know Solomon, शलोमोन one day he was praying. एके दिवशी प्रार्थना He करत said, होता Lord, आणि म्हणाला प्रभू I want wisdom, knowledge from you. मला तुझ्याकडनं ज्ञान पाहिजे How to take care of these people. की या लोकांना या प्रजेला मी कसं सांभाळू. How to manage these people. या लोकांना मी कसं सांभाळायचं यांना ह्यांची मॅनेजमेंट कशी करायची I मला want ज्ञान- your wisdom. मला तुझं ज्ञान दे. Now, was he not wise? He was wise. आता शल्मोन काय ज्ञानी नव्हता का? ज्ञानी होता. And God said, सुज्ञ होता. देव बोलला I will give you. मी तुला ज्ञान देईन And beside that, I will make you rich also. आणि ज्ञानासमवेत मी तुला धनवान सुद्धा करीन Because you asked knowledge from me. कारण तू माझ्याकडनं ज्ञान मागितलंस. Praise the Lord. आमेन. And now this knowledge has come inside of you. The Holy Spirit is full of wisdom and knowledge. तर आता देवाचा पवित्र आत्मा जो ज्ञानानं ओतप्रोत भरलेला आहे तो आपल्या प्रत्येकाच्या आत आलाय. Amen. आमेन. So whenever you want to take a तर decision, जेव्हा केव्हा आपल्याला बिलीवर माणसांना काही निर्णय घ्यायचा असतो ask believers. तेव्हा तुम्ही जर कुणाला विचारायचंच असेल तर एखाद्या दुसऱ्या बिलीवर माणसाला विचारा. And if it is a general knowledge, you can ask the unbelievers also. आणि जर सामाजिक ज्ञान असेल तर तुम्ही एखाद्या अविश्वासू माणसालाही विचारू शकता. But if it is about tomorrow, पण उद्याविषयी न विचारायचंय then तर ask your conscience, ask some mature believers, and they will let you know what to do. स्वतःच्या विवेक भावाला विचार. काही प्रौढ समंजस बिलीवर माणसांना विचारते तुला सांगतील. Praise the Lord. हालेलुया. I'll continue next week. पुढच्या रविवारी विषय मी सुरू ठेवीन. Lord, I हालेलुया. thank you, Jesus. प्रभू मी तुझे आभार मानतो. Thank you, Lord, for this conscience you have given धन्यवाद us. धन्यवाद जो विवेक भाव तू दिलायस. People of God, you have got a good conscience. देवाच्या लोकांनो तुमच्याकडे चांगला विवेक भाव आहे. Your conscience is alive to God. तुमचा विवेक भाव देवा प्रित्यर्थ जिवंत आहे. Your conscience is very closely related to the Holy Spirit. तुमच्या विवेक भावाचं नातं पवित्र आत्म्याशी फार जवळच आहे. God will lead you. देव तुम्हाला चालवेल. God will guide you. देव तुम्हाला मार्गदर्शन Now, करेल. this conscience does not speak to you. हा विवेक भाव तुमच्याशी शब्दांनी आवाजाने बोलणार It's नाही. not the inner voice. आतील आवाज नाही. It's just a witness. एक साक्ष असेल. You get a sensing आतून जाणवेल. in your conscience आतून विवेक भावात जाणवेल that I should do this. की मी असं करायला हवं. I get a pleasant feeling that I should move and do this. मला मी असं केलं किंवा असं मी करावं म्हटलं की आतून चांगलं जाणवतं. Paul says, I bear witness. पॉल म्हणतो मी साक्ष देतो I lie not. मी खोटं बोलत My नाही. conscience bears witness with me in the Holy Ghost. माझा विवेक भाव माझ्या बरोबर पवित्र आत्म्यामध्ये साक्ष देतो की Did मी you see? खोटं बोलत नाही. 3 things. 3 गोष्टी. My conscience, I is the spirit मी of man. मी माणसाचा आत्मा मी Conscience विवेक भाव is the inward witness which is Atil- attached to your spirit. विवेक भाव आतील साक्ष जी आत्म्याशी नात्यात आहे. The Holy Spirit पवित्र आत्मा that is attached to your spirit. जो तुमच्या आत्म्याशी नात्यात आहे. Do you see all 3 जे linked पवित्र together? आत्मा आणि विवेक भाव आणि हा माणसाचा आत्मा हे तिन्ही एकमेकांच्या नात्यात आहेत. That's how Paul moved. पॉल असाच पुढे गेला. That's how Paul lived all his life. आयुष्यभर पॉलने असंच आयुष्य जगलं.
When you see Paul's life, you feel as though somebody is behind him and telling him what to do, what not to do. पॉलचं जीवन जर आपण वाचलं ना तर आपल्याला जाणवतं की सारखं बहुतेक पॉलच्या मागून कोणीतरी त्याला ढकलत होतं आणि सांगत होतं काय करायचं काय नाही, असं कर तसं कर, इथे जा तिथे जा. It's a good conscience. चांगला विवेक भाव. We will also study why it's good conscience. का चांगला विवेक भाव हे याचाही अभ्यास आपण करू. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाबा, awaken our conscience today. आज तू आमच्या विवेक भावांना जरा हलवून जाग कर. Help us to realize आम्हाला डोक्यात प्रकाश पाड that you have given us this gift as a conscience to us, की तू आतून आम्हाला विवेक भावाचं दान which दिलंयस, responds to you, Lord. की जो तुला प्रतिसाद देतो. Master, प्रभू, help my people माझ्या लोकांना सहाय्य कर. to store all information from the Holy Spirit and from the Word of God in their conscience. पवित्र आत्म्याकडनं आणि देवाच्या वचनातनं सगळी माहिती घेऊन त्यांनी त्यांच्या विवेक भावात साठवावी. Yes, Lord. हो, Let it fill them, भरून काढ त्यांना, fill them भरून काढ त्यांना. as they meditate on your word. जसं ते तुझ्या वचनांवर मनन करतील, Let it sink. ते खोल खोल जाऊ देत. ऋतू देत, ऋतू, तुझे शब्द त्यांच्यात ऋतू देत. Like suddenly some people say, जसं अचानक काही माणसं म्हणतात, I have faith to be healed now. माझ्याकडे आता विश्वास आहे की मी बरा होणार. What happened? काय झालं? That portion of the scriptures have really entered deep in their conscience. तो शास्त्रातला जो काही भाग आहे, तो बायबल मधला जो काही शास्त्र वचनांचा भाग आहे, तो खरोखर त्यांच्या विवेक भावात भिनलेला असतो. Faith was strengthened. आणि मग त्यांच्या विश्वासाला शक्ती प्राप्त होते आणि त्यांच्या मुखात अशी वाक्य बाहेर पडतात की मला आता विश्वास आहे, मी पूर्ण बरा होणार आहे. It happens. आणि तसं होतच. Thank you, Father. हालेलुया. But the world says, परंतु जग आणि जगातली माणसं म्हणतात, I feel if I do it, this will happen. मला असं वाटतं मी असं केलं तर होईल. It may happen, it may not happen. त्यांचं काही सांगत नाही, होईल पण कदाचित होणार नाही पण. They're shooting in the dark. ते अंधारात बाण सोडतायत. It's all a hit and miss method. लागतील पण किंवा चुकतील पण सांगत नाही. We are sure आपल्याला मात्र खात्री आहे, because the Holy Spirit will never lie. हा पवित्र आत्मा कधी खोटं बोलत नाही. बाबा, खरा वचन. Holy Spirit will never lie. पवित्र आत्मा कधी खोटं बोलत नाही. पवित्र आत्मा कधी खोटं बोलत नाही. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, let every word that I spoke may sink in their spirits and in their conscience. प्रत्येक शब्द जो मी बोललोय तो त्यांच्या विवेक भावात आणि त्यांच्या आत्म्यात ऋत Amen. Let it enter. घुसू दे पारातमध्ये. Let their conscience be full of your word. आणि त्यांचा विवेक भाव तुझ्या वचनांनी भरून निघू दे. Full of your word. भरून निघू दे. Like some religious people. जसं काही धार्मिक माणसं, These terrorists. हे आतंकवादी Why they kill innocent people? का भोळ्या माणसांना ठार मारतात? They're religious people. ते धार्मिक आहेत ना. And they know religion says you should not kill. धर्म म्हणतो, त्यांना माहिती आहे की नाही कुणाला मारायचं नाही. Why? मग का बरं भोळ्यांना मारतात? Because कारण their conscience is stuffed with this concept, new concept that if I kill, I will get moksha. त्यांचा विवेक भाव या नवीन ज्ञानानं भरलेला आहे की जे ज्ञान म्हणतं मी कुणाचा खून जर केला तर त्यातून मला मोक्ष मिळेल. That's a concept that has been filled in their conscience. त्यांच्या विवेक भावात भरलेलं हे ज्ञान आहे, ही योजना आहे. So what your conscience is stuffed with, it will respond, you will respond accordingly. तर तुमचा विवेक भाव ज्या कशाने भरलेला असेल तसं तुम्ही वागाल. And even when you do wrong, you don't feel that you are doing wrong, you feel you are doing right because your conscience bears witness with the information that has been stuffed in your conscience. आणि तुम्ही चुकीचं जरी केलं मध्यात तरी तुम्हाला असं वाटतं नाही मी बरोबरच केलेलं आहे, मी बरोबरच केलेलं आहे. का? कारण तुमच्या विवेक भावाची माहिती भरलेली होती, त्यातून तुम्ही केलं. Conscience does not correctly tell you what is wrong, what is right. It will only tell you what you have stuffed it with. केवळ विवेक भाव तुला सांगणार नाही बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. त्या विवेक भाव नावाच्या तिजोरीत तू काय भरलेलं आहे त्या भरलेल्यावर आधारभूत ठरणार आहे. So if you have stuffed in your conscience wrong things, it will always say this is right because your conscience says it and believes it. तुझ्या विवेक भावात जर तू चुकीच्या गोष्टींचा भरणा केला असशील
तर त्या चुकीच्या गोष्टींमधनं कधी कधी तुला असं मार्गदर्शन होईल विवेक भावातनं की नाही नाही तू असं कर, काही नाही होत, आणि तू करून बसशील आणि ते चुकीचं असेल. Like people murder. जसं लोक खून करतात, They don't feel also. त्यांना काही वाटत पण I नाही. did it. खून केला I did it. केला, Don't you feel anything? No, I don't feel. काही वाटत नाही, नाही काही नाही Why? वाटत का? They have been stuffed in their conscience with this new thought. विवेक भाव या नवीन विचारानं भरला आहे की खून केल्यानं मोक्ष मिळतो. We need to remove all that stuff from your conscience and fill it with the word of God. नको, ते सगळं जुनं काढून फेकून द्या आणि देवाच्या वचनांनी विवेक भाव भरा. Amen. That's why much learning म्हणून does not allow God's word to enter. हे खूप सारं जगातलं शिक्षण घेतलं ना की प्रॉब्लेमच तो होतो. देवाचं वचन विवेक भावात जात नाही मग फारसं. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, touch my people in their conscience. माझ्या लोकांच्या विवेक भावाला स्पर्श कर. Let it become alive. तो विवेक भाव जागृत कर. And Lord, आणि प्रभू let them get witness from your Holy Spirit. त्यांना पवित्र आत्म्यातनं साक्ष येऊ दे. Lead them, guide them every day of their lives. आयुष्यात प्रत्येक दिवशी तू त्यांना मार्गदर्शन करून Little चालव. things lead them, Lord. लहान सहान गोष्टींमध्ये त्यांना चालव And let them say, आणि त्यांना म्हणू दे, I sense that I should do this. त्यांना म्हणता येऊ दे की मला असं जाणवतंय मी असं करावं, I sense that I should do that. मला असं जाणवतंय की मी तसं करावं. Thank you, Father. धन्यवाद बाबा, Thank you, Father. धन्यवाद. Touch everyone. प्रत्येकाला स्पर्श कर, Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वाद दे. Those who need healing also, ज्यांना आरोग्याची गरज आहे heal them also. त्यांना आरोग्य दे. येशूच्या नावामध्ये मी मागतो. Praise the Lord. देवा तुम्हाला आशीर्वाद देतो.